अरुंधती आज कामावरून लवकर परत आली होती. या दिवसात तिला एक वेगळ्याच प्रकारचा एकटेपणा जाणवत होता. त्याला बोलून आठवडा उलटून गेला होता. त्याच्याशी न बोलणे तिला इतकी दुखावेल हे तिला कधीच वाटले नव्हते. अरुंधतीची सर्व कामातील रुची कमी होऊ लागली होती. ती स्थानिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची आणि तिच्या कामाचा पुरेपूर आनंद घ्यायची. परंतु अशा चिंता तिला ग्रासून राहिली होती आणि तो ठीक आहे की नाही याबद्दल ती सतत विचार करत राहायची. 10 वर्षाच्या मुलाने कधीकधी तिला तासनतास प्लॅटफॉर्मवर थांबवले होते. तिला आठवले की तो नेहमीच उशीर करत नव्हता आणि 4 वाजताच्या स्थानिक गाडीने येत होता. त्यांचे मार्ग नेहमीच एकमेकांना छेदत असत. अरुंधतीला पहिल्या दिवसापासूनच त्या मुलाबद्दल प्रेम वाटत होतं. तो दिल्लीच्या गर्दीत हरवलेला वाटला आणि प्रवाशांच्या गर्दीतून बाहेर आणि आत जाण्याच्या गोंधळात भेदरून गेलेला. या सर्वांच्या मध्ये तिला त्याला एकदा पाणी दिल्याचं आठवत होतं. अर्थातच तो राजस्थानच्या अंतर्गत भागात असलेल्या अलवर या गावातून आला होता. तो इथे आपल्या आजोबांसोबत राहायचा आणि त्याचे आईवडील अलवरमध्ये राहणारे शेतकरी होते. यश 1 आठवडा झाला दिसला नव्हता. अरुंधतीला त्याच्या आजीला 2दा भेटल्याची आठवण झाली आणि जीवनातील नेहमीच्या छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल संभाषण केलेले आठवले. आणखी 1 दिवस गेला. संध्याकाळी अरुंधतीला तिच्याकडे येणारा मुलगा दिसला आणि ती जवळ गेली तेव्हा तो यश होता. तिने त्याला आनंदाने तिच्या बाहेर घेतले आणि विचारले की तो कुठे होता. तिला कळले की त्याची आई गावात गंभीर आजारी पडली होती आणि त्यामुळे त्यांना तिला भेटायला जावे लागले. गेल्या आठवड्यात तो शाळेत देखील गेला नव्हता. दीदी, तो आईबद्दल खूप चिंताग्रस्त आहे आणि त्याबद्दल माझ्याशी बोलत नाही. तो संभाषणातून पूर्णपणे बाहेर पडला आहे, असे त्याच्या चिंताग्रस्त आजीने अरुंधतीला सांगितले. अरुंधतीने मुलाला जवळ घेतले आणि आजीला म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, तुमची आई ठीक होईल. काय होईल हे मला माहिती नाही. आबांच्या इतक्या मित्रांनी आत्महत्या केल्या कारण या महिन्याचे उत्पन्न चांगले नव्हते. मला माहीत आहे की माझ्या आबाकडे पैसे नाहीत. मी त्याला कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नाही. यश मनातून कोलमडला होता. अरुंधतीने पुढचा मागचा काहीही विचार न करता तिची पर्स काढली आणि 1000 रुपये काढले. तिला वेळेवर वेतन मिळाले होते आणि तिने त्याच्या हातात ते पैसे ठेवले. तू मला तुझी मावशी म्हणतोस ना, तर समज हे पैसे माझ्या बहिणीसाठी आहेत. चल, हे घे पटकन. यशच्या चेहऱ्यावर अश्रूंनी भरून आला आणि पण त्याने स्वतःला सांभाळले आणि पैशांकडे पाहिले. त्याने कधीही आपल्या आयुष्यात 1000 रुपये पाहिले नव्हते. त्याने कसे तरी स्वतःला सावरलं आणि ते पैसे नीट खिशात ठेवले. अरुंधतीने त्याची आजी आणि त्याला गाडीत बसवले. तिने त्यांचे अलवरचे पत्ते आणि शेजारच्यांचा फोन नंबर नोंदवून घेतला आणि तिने त्याला त्याचा नंबरही दिला. गाडी निघताच अरुंधती म्हणाली, तुझी आई बरी होईल, विश्वास ठेव. 2 आठवड्यानंतर अरुंधतीला तिच्या मोबाईलवर कॉल आला आणि तिने तो ताबडतोब उचलला. अरुंधती मावशी, आई आता बरीच चांगली झाली आहे. तुझ्या पैशांनी तिला वाचवले. मी खूप खुश आहे. कृपया आईशी बोल, तो म्हणाला. यशच्या आईने अरुंधतीचे मनसोक्त आभार मानले. त्याच्या आईला रडण्यामुळे शब्द सुचत नव्हते. हे ऐकून अरुंधतीने सुटकेचा निश्वास सोडला आणि फोन खाली ठेवला. ती बाल्कनीत गेली आणि बाहेर पाहिले. तिला आता एकदम मोकळं वाटत होतं. सूर्य आता मंद झाला होता आणि संध्याकाळ हळूहळू पसरत होती. तिला तिचा कार्तिक आणि तिचा नवरा आठवला. ज्या दिवशी दहशतवाद्यांनी दिल्लीवर हल्ला केला त्या दिवशी तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणायला गेले होते. त्याचवेळी स्टेशनवर त्यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. रेल्वे स्टेशनवर सांगण्यासाठी हजारो कथा असू शकतात. तिथे गमावलेल्या, कायमचे गेलेल्या प्रयोजनांच्या आणि प्रियजनांच्या भेटण्याच्याही. ती तेजस्वी हसली
आणि सूर्य एकदाचा अस्ताला गेला. अंधार होत चालला होता आणि पक्षी आपल्या घरट्याकडे परत फिरत होते. तिलाही एकदाची आपलेपणाची भावना जाणवली. जणू तिची कुटुंबीय हिरकावून घेतलेल्या त्याच स्टेशनवरून तिला प्रियजन मिळाल्यासारखी. आठवड्यानंतर अरुंधती प्लॅटफॉर्म नंबर 3वर यशची गाडी येण्याची वाट पाहत होती. गाडी प्लॅटफॉर्मवर येताच अरुंधतीचे मन आनंदी झाले. काही मिनिटाच्या आत तिने यश आणि त्याच्या आजीस गाडीतून उतरताना पाहिले. यश तिला पाहताच तिच्याकडे येण्यास धावत सुटला. त्याच्या चेहऱ्यावर मोठे हास्य होते. अरुंधती पण हसली आणि कदाचित काही क्षणांसाठी का होईना तिच्या हृदयातील दुःख हवेत विरून गेले. यूट्यूबवरील प्रेक्षकांनो, आपणास ही स्टोरी आवडली असेल ही आशा आहे. तर मग जरूर या व्हिडिओला लाईक करा. शिवाय कमेंट्समध्ये आपले अमूल्य मत आम्हाला कळवा. आणखी मनोरंजक कथांसाठी पिंपळपान ह्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची स्टोरी तुम्हाला लगेच दिसेल.